आरक्षण ही मातंग चर्मकार किंबहुना अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा इत्यादी बहुजन समाजाची समस्या नसून काय आरक्षण ही मातंग चर्मकार किंबहुना अनुसूचित जाती जमाती ओबीसी मराठा इत्यादी बहुजन समाजाची समस्या नसून मातंगाबरोबरच SC ST ओबीसी आणि मराठा इत्यादी बहुजन समाज हा स्वतःला हिंदू म्हणून घेतोय ही त्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. काय आरक्षण ही समस्याच नाही हो. आरक्षण ही मातंगाची किंवा ओबीसीची मराठ्याची चर्मकार समाजाची किंवा अनुसूचित जाती जमाती ओबीसी मराठा इत्यादी बहुजन समाजाची आरक्षण ही समस्या नसून हा बहुजन समाज स्वतःला हिंदू म्हणून घेतोय ही त्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्था ही मातंगाची ओबीसीची मराठ्याची चर्मकाराची आदिवासीची बहुजन समाजाची सगळ्यात मोठी समस्या आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवाद आणि ब्राह्मणी धर्म व्यवस्था ही मातंगाची सगळ्यात मोठी समस्या आहे. आरक्षण ही समस्या नसून इथला मातंग समाज, चर्मकार समाज, आदिवासी समाज, भटका समाज, अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा इत्यादी बहुजन समाज हा स्वतःला हिंदू म्हणून घेतो ही त्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. आरक्षण हा नेहमीच वादाचा विषय बनवलेला आहे. आरक्षण हा भांडणं लावण्याचा विषय बनवलेला आहे. आरक्षण हा SC ST ओबीसीला संघटित करणारा, त्यांच्यामध्ये संवाद साधणारा हा विषय आहे. आरक्षण इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातमध्ये बहुजन समाजाला संघटित करणारं घटनात्मक तत्त्वज्ञान आहे. परंतु झालं काय, आरक्षणाला सातत्यानं वादग्रस्त विषय बनवलेला आहे. आरक्षणाची अंमलबजावणी करण्यापेक्षा आरक्षणाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्यापेक्षा इथल्या मनोवादी शासनकर्त्याने सातत्याने आरक्षण हा वादग्रस्त विषय बनवला. आरक्षणाच्या नावाखाली जातीमध्ये भांडणं लावण्याचं ब्राह्मणी षडयंत्र आणि मनोवादी सरकारचं शासनकर्त्याचं षडयंत्र सातत्यानं दिसून आलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव असं की आरक्षणाच्या बाबतीत इथल्या न्यायपालिकेनं सातत्यानं वादग्रस्त निर्णय दिलेला आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या विरोधातमध्येच न्यायपालिकेची सातत्यानं आणि संशयात्मक भूमिका राहिलेली आहे. आरक्षणाची 100% अंमलबजावणी झाली पाहिजे. आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचं घटनात्मक नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य हे न्यायपालिकेचं सुप्रीम कोर्टाचं असतानासुद्धा सुप्रीम कोर्टानं कधीही आरक्षणाची अंमलबजावणी करा असा निर्देश राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला दिले नाही. उलट आरक्षणाच्या बाबतीत नेहमीच संशयात्मक आणि संविधान विरोधी आणि वादातलेच असे निर्णय दिलेला आहे. हा आरक्षणाच्या बाबतीतला एक थोडक्यामध्ये इतिहास आहे. आणि मग आरक्षण हे गरिबी हटाचा प्रोग्राम नाही. मुळात घटनामध्ये, संविधानामध्ये, कायद्यामध्ये आरक्षण नावाची कुठली तरतूदच नाही. तो रिझर्वेशन हा शब्द नाही, रिप्रेझेंटेशन असा शब्द आहे. प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे आणि जातीला ते प्रतिनिधित्व नाही, समजून घेणं गरजेचं आहे. जातीला प्रतिनिधित्व नाही तर जातीचा वर्ग करून त्या वर्गाला दिलेलं प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण आहे. SC ST ओबीसी मायनॉरिटी आणि इत्यादी VGNT NT यांना दिलेलं ते प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण आहे. ती काय सवलत नाही किंवा ती काय आरक्षण नाही, तो प्रतिनिधित्व रिप्रेझेंटेशनचा तो विषय आहे. तो काय गरिबी हटावाचा प्रोग्राम नाही, तो विषय नाही. आणि आरक्षणामुळंच आमची प्रगती होईल हा सगळ्यात मोठा भाबडेपणा, आडाणीपणा आणि भ्रम आहे. आरक्षण मिळालं तर आमची प्रगती होईल असं जे आहे हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. हा भ्रम पसरवण्याचं काम मनोवादी शासनकर्त्यांनी केलेलं आहे. आरक्षण समजा अनुसूचित जातीचा जर मुद्दा धरला
आणि समजा त्या जातीमधील ते आरक्षण मिळवण्याची क्षमता किंबहुना आरक्षण मिळवण्याची क्षमता पूर्वाश्रमीचे महाराणाताच्या बौद्धांनी मिळवलेली असली आणि ते बौद्धांना एखादी आरक्षित जागा मिळवलेली असली, आरक्षण मिळालं, तर ती त्या बौद्धाचं प्रतिनिधी राहत नाही किंवा त्या महार जातीचं प्रतिनिधित्व राहत नाही, असत नाही, किंवा त्या बौद्धांना प्रतिनिधित्व किंवा कुठल्या मातंगाचं असू द्या किंवा इतर चर्मकार असू द्या, अनुसूचित जातीमधल्या कुठल्याही जातीनं जर आरक्षण मिळवण्याची क्षमता प्राप्त केली आणि ते आरक्षण मिळवलं तर अनुसूचित जातीतल्या कोणत्याही जातीतलं ते प्रतिनिधित्व न राहता ती अनुसूचित जातीचं म्हणजे SC वर्गाचं ते प्रतिनिधित्व आहे. समजा महार समाजानं किंवा बौद्ध समाजाला ते प्रतिनिधित्व मिळालं किंवा त्यांनी ते मिळाल्यापेक्षा त्याने ते प्राप्त केलं, आरक्षण मिळवण्याची क्षमता आणि पात्रता निर्माण करून ते प्राप्त केलं, तर ते प्रतिनिधित्व हे महार समाजात असत नाही, तर अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व असतं. आणि शिवाय आणि मातंग समाजानं जर ते आरक्षण मिळवण्याची क्षमता प्राप्त केली आणि ते आरक्षण मातंग समाजाला मिळालं, ती जागा मातंग समाजाला मिळाली, तर ते प्रतिनिधित्व हे मातंग समाजाचा फायदा किंवा मातंग समाजाचं ते प्रतिनिधित्व राहत नाही, तर अनुसूचित जातीचा तो फायदा, अनुसूचित जातीचं ते प्रतिनिधित्व असं आहे ते घटनात्मक. किंवा चर्मकार समाजाला ती आरक्षित जागा मिळाली, तर ती चांभाराला मिळालेला फायदा नाही, ती जातीला मिळालेला फायदा नाही, ती महार किंवा बौद्धांना मिळालेला फायदा नाही, किंवा मातंगाला मिळालेला फायदा किंवा मातंगाला मिळालेला ते प्रतिनिधित्व राहत नाही, तर ते अनुसूचित जातीचा जो वर्ग केलेला अनुसूचित SC वर्ग, अनुसूचित जाती, त्या जातीला मिळालेलं प्रतिनिधित्व आहे, लक्षात घ्या. म्हणजे एखादी जागा बौद्ध समाजानं किंवा महार समाजानं मिळवली असेल तर ते प्रतिनिधित्व महार समाजाचं न राहता ते अनुसूचित जातीच्या वर्गाचं ते प्रतिनिधित्व असतं. चांभाराला जर एखादी जागा मिळाली किंवा मातंग समाजाला एखादी जागा मिळाली, तर ती जागा, तो फायदा, तो लाभ, ते प्रतिनिधित्व चांभाराचं मातंगाचं न राहता अनुसूचित जातीचं SC वर्गाचं ते प्रतिनिधित्व आहे. हे असं असताना मग ह्या अमक्या जातीनं खाल्लं ना अमक्या जातीनं खाल्लं, आमचं त्यांनी खाल्लं, हा विषयच येत नाही, हा मुद्दाच नाही. पण उलट जातीमध्ये आरक्षणाच्या नावाखाली एकमेकाच्या विरोधातली तेढ निर्माण करण्याचा, जातीभेद निर्माण करण्याचा आणि भांडणं लावण्याचं हे मनोवादी षडयंत्र आहे, हे समजून घेण्याचं आहे. हे जातीला आरक्षण आहे, जातीचा वर्ग करून दिलेलं प्रतिनिधित्व आहे आणि ते प्रतिनिधित्व प्राप्त करण्याची क्षमता ज्या जातीनं मिळवली त्या जातीचं ते प्रतिनिधित्व राहतं, त्या वर्गाचं प्रतिनिधित्व राहतं. आणि वर्गाचं SCचं प्रतिनिधित्व असेल, STचं प्रतिनिधित्व असेल, OBCचं प्रतिनिधित्व असेल, तर ते अमक्या जातीनं खाल्लं ना आम्हाला अमक्या जातीला मिळालं पाहिजे आणि याच्यासाठी उपवर्गीकरण हा मुद्दाच विषयच राहत नाही. मेहरबान सुप्रीम कोर्टानं संविधानाच्या विसंगत दिलेला निर्णय आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये समाजामध्ये 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं हा एक फार मोठं षडयंत्राचा भाग आहे. हा ब्राह्मणी काव्याचा तो भाग असू शकतो, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की आपण आरक्षण मागतो कुणाला, आरक्षणाचं उपवर्गीकरण करा असं म्हणतो कुणाला, की ज्यांनी आम्हाला 1000 वर्ष देव धर्म आणि जातीच्या नावाखाली शोषण केलं, ज्याने आम्हाला अस्पृश्य केलं, ज्याने आम्हाला माणूस म्हणून नाकारलं, जे आजही आम्हाला हिंदू आणि माणूस मानायला तयार नाही, जे आजही आम्हाला देवळात वस्त्रीवर बसण्याचं सुद्धा जागा देत नाही, जे 1000 वर्ष आमचं शोषण केलेलं आहे, आमचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सर्व प्रकारचं शोषण केलं, एवढंच की आम्हाला माणूस म्हणून मानवी मूल्याचा अधिकार नाकारला, एवढंच काय आम्हाला माणूस म्हणून सुद्धा नाकारलं. अशा मनवादी संस्कृतीचं, ब्राह्मणी धर्म संस्कृतीचे
समर्थक असणाऱ्या भाजपसारख्या RSS सारख्या शासनकर्त्याकडे आम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करतो आहे. जे आरक्षणाच्या विरोधक आहे, ज्याने आरक्षणाच्या बाबतीत सातत्यानं विरोधाची भूमिका घेतली, ज्याने आमचं 1000 वर्षे शोषण केलं आजही चालू आहे, त्यांच्याकडे आम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी बघतो आहे. म्हणजे जे अन्याय करतात त्यांच्याकडे न्याय मागणं हा सगळ्यात मोठा अडाणीपणा आणि मूर्खपणा आहे, हा आत्मघात आहे. आरक्षण हे फक्त 2% लोकांना फायदा होतो, समाजाच्या 2% लोकांना तो फायदा होतो, ते प्रतिनिधी मिळतं, लक्षात घ्या. आरक्षणामुळं 100% कुठल्याच जातीचा आणि समाजाचा फायदा होत नाही. आरक्षण हा फायद्यात तोट्याचा, गरिबी हटावाचा आणि कुणी आमचं खाल्लं आणि हे ताट हिसकावून घेतलं हा मूर्खपणा, अडाणीपणा आहे. हा आरक्षणाचा लाभ फक्त 2% लोकांना होतो, बाकीच्या 98% लोकांचं काय? आणि आता तर ते 2% राहिले नाही हो. नोकरी आणि शिक्षणामध्ये 2% सुद्धा राहिले नाही. खाजगीकरणातून आणि कंत्राटीकरणातून आरक्षण हे संपुष्टात आलेलं आहे, संपुष्टात आणलं जात आहे. त्यामुळं जे काय 2% नोकरी आहे, 2% शैक्षणिक आरक्षण आहे, ते सुद्धा संपुष्टात आणले. ते आता 0.5% सुद्धा राहिलेलं नाही. खाजगीकरणानं, कंत्राटीकरणानं आरक्षण हा संपुष्टात आलेला विषय आहे, संपुष्टात आणला जात असलेला विषय आहे. म्हणून भाकरी नसलेल्या टोपलीसाठी आपलं भांडण आहे. आरक्षणाचं उपवर्गीकरण बौद्ध मातंगामध्ये जो आज एकमेकाच्या उणिवा काढणं, एकमेकाला दूषणं देणं, एकमेकाच्या विरोधात बोलणं, एकमेकामध्ये तेढ निर्माण करण्याचं जे आज जी भाषा सुरू आहे, आज जो वाद आणि भांडणं लावण्याचं जे कारस्थान सुरू आहे, हे दोन्ही समाजानं समजून, बौद्ध आणि मातंग बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे. आरक्षणाच्या नावाखाली जसं मराठा आणि OBC, ST आणि धनगर यांच्यामध्ये जो भांडणं लावली जात आहे, तसंच आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून बौद्ध आणि मातंगामध्ये सुद्धा हा भांडणं लावण्याचं हे फार मोठं षडयंत्र आहे. या षडयंत्राला ना मातंग समाज बांधवांनी बळी पडू नये, तसंच बौद्ध बांधवांनी सुद्धा याला बळी पडू नये. अरे बौद्ध आणि मातंग हे आरक्षणाचे लाभार्थी, बौद्ध आणि मातंग जर एक समाज झाला तर आरक्षणाचे लाभार्थी नाही, तर आरक्षणाची अंमलबजावणी करणारे आम्ही राजकर्ते बनवू, शासनकर्ते बनवू. आरक्षणाचे लाभार्थी बनण्यापेक्षा आणि त्या लाभार्थीसाठी एकमेकामध्ये वाद करण्यापेक्षा, आरक्षणाचे लाभार्थी बनण्यापेक्षा आरक्षणाची अंमलबजावणी करणारे शासनकर्ती जमात बौद्ध आणि मातंगांनी बनावं, हा क्रांतीचा विचार घ्या ना. बौद्ध आणि मातंग जर एकच समाज झाला तर सत्तेची गाडी राहू द्या रे, सत्तेची नाडी आपल्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. कशासाठी भांडण? तुला न मला न घाल कुत्र्याला अशी अवस्था होईल आपली. आरक्षणाचं उपवर्गीकरण जर झालं तर उपवर्गीकरण जर भांडणं सुरू आहेत का नाही, तर याचं एका वाक्यात आपल्याकडं म्हण आहे, ना तुला न मला घाल कुत्र्याला. तुमचा आमचा फायदा होणार नाही, हे प्रस्थापिताचा फायदा होतोय, प्रस्थापिताला लाभ होतोय. म्हणून आरक्षणाचे लाभार्थी आणि त्या लाभार्थी म्हणून एक माझं तू खाल्लं, तू माझं खाल्लं, तुझ्या मुलं मला मिळत नाही, असं निरर्थक वाद करण्यापेक्षा आरक्षणाची अंमलबजावणी करणारे शासनकर्ती जमात बना. आणि एवढी धमक, एवढी ताकद, एवढी शक्ती बौद्ध आणि मातंग समाजामध्ये आहे. भांडणं करण्यापेक्षा दोन व्यवस्थेनं छळलेले दोन सख्खे भाव एकत्र या सत्ताधारी राजकारणाच्या निर्णायक ताकदीचं वजनदार घटक बना आणि मग अंमलबजावणी करा. आरक्षणाचे एक आहे, आत्तापर्यंत आरक्षणाचा अनुसूचित जातीचा कितीतरी लाखो ब्लॅकलॉक शिल्लक आहे, अनुशेष शिल्लक आहे. पहिल्यांदा तो अनुशेष आरक्षणाचा बॅकलॉग भरा 100% आणि त्याच्यामध्ये विशेष बाब म्हणून मातंगाला संधी देते का सरकार भाजप? आरक्षणाची उपवर्गीकरण करणारे, मागणी करणारे, मोर्चा काढणारे आपल्या मालकाला, आपल्या भाजप सरकारला, सत्ताधाऱ्याला विचारा की आरक्षणाचा जो अनुसूचित जातीचा जो बॅकलॉग शिल्लक आहे आरक्षणाचा, तो 100% पहिल्यांदा भरा आणि मग उपवर्गीकरण करा.
आणि ते आरक्षणाचा 100% बॅकलॉग जो भरायचा आहे भरत असताना त्याच्यामध्ये मातंग समाजाला विशेष संधी देते का भाजप सरकार? देईल का देवेंद्र फडणवीस? देते का? चला आमचा जाहीर पाठिंबा आहे. चला बौद्ध समाज सुद्धा याला ज्या बाबतीत पाठिंबा द्यायला मागं पुढं पाहणार नाही. चला होतंय का असं? आरक्षणाचा बॅकलॉग पहिल्यांदा भरा आणि मग आरक्षणाचं उपवर्गीकरण करा. आणि आरक्षणाचा बॅकलॉग जो लाखो शिल्लक आहे भरलेला नाही तो पहिल्यांदा भाजप सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं भरावा आणि त्याच्यामध्ये मातंग समाजाला विशेष संधी द्यावी. देईल का आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणारे आमच्या बांधवांनी? हे पहिल्यांदा याचा विचार करा. आरक्षण हे संपुष्टात आलेला विषय हो. आरक्षण म्हणजे आरक्षणासाठी भांडण म्हणजे भाकरी नसणाऱ्या रिकाम्या टोपलीसाठी भांडण. ओबीसी असू द्या, मराठा असू द्या, धनगर असू द्या, एसटी असू द्या, मातंग असू द्या, बौद्ध असू द्या, ह्या ज्या बहुजन समाजामध्ये आरक्षणाच्या नावाखाली जी वास निर्माण केला जातोय तो भाकरी नसणाऱ्या रिकाम्या टोपलीसाठी भांडण आहे. अरे भाकरीच नाही, त्या खाजगी करणारं कंत्राटी करणारं आरक्षण संपुष्टात आणलं जात आहे. ज्याच्यात भाकरीच नाही त्या रिकाम्या टोपलीसाठी, टोपलीत भाकरीच नाही तर खाणार काय, वाढणार काय, कुणाला वाढणार, कशासाठी भांडण करायचं आहे हे सुद्धा ठरलं पाहिजे. आणि मग 2% लोकांचाच फायदा होतोय तो आता अर्धा टक्का सुद्धा राहिला नाही, तोही संपलेला आहे. म्हणून 100% लोकांचा फायदा होणार असेल, 100% मातंग समाजाचा, 100% चर्मकार समाजाचा, 100% अनुसूचित जाती जमाती ओबीसी मराठ्यांचा 100% फायदा व्हायचा असेल तर आरक्षण ही समस्या नाही हो. आरक्षणानं 100% फायदा, 100% कुठल्याच समाजाचा आणि जातीचा फायदा नाही होणार. जर 100% फायदा होणार असेल तर हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलामगिरीतून बाहेर पडल्याशिवाय ना मातंग समाजाचा 100% फायदा होणार, ना ओबीसी समाजाचा, ना चर्मकार समाजाचा, ना मराठा समाजाचा, ना अनुसूचित जाती जमाती ओबीसी मराठा इत्यादी कोणत्याही बहुजन समाजाच्या जाती घटकाचा 100% फायदा अजिबात होणार नाही. म्हणून आरक्षण बाबांनो तुमची समस्या नाही तर इथला मातंग समाज, इथला अनुसूचित जाती जमाती ओबीसी मराठा समाज स्वतःला हिंदू म्हणून घेतो ही त्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि या समस्यातून बाहेर पडल्याशिवाय तुमचा 100% फायदा होणार नाही. ह्या समस्येतून बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला 100% जरी आरक्षण मातंगाला दिलं, उपवर्गीकरण काय मागता, 13% जर आरक्षण मातंग समाजाला दिलं आणि तो प्रस्थापित हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामगिरीतून जर बाहेर पडत नसेल तर 13% आरक्षण देऊन सुद्धा मातंग समाजाचा फायदा होणार नाही. हे समजून घ्या. आमची प्रगती, आमचा फायदा, आमचा विकास, आमचं परिवर्तन हे कशामुळे होतंय? आरक्षण हा गरिबी हा प्रतिनिधित्व मुद्दा आहे. बौद्ध समाजाचे जी काय थोडंफार फायदा आणि प्रगती परिवर्तन दिसतंय ती केवळ आरक्षणामुळे नाही, केवळ शिक्षणामुळे नाही, तर शिक्षणाला, आरक्षणाला बौद्ध धर्माच्या संस्काराची जोड आहे. म्हणून बौद्ध समाजाचा, जी पूर्वाश्रमीच्या महार समाजाचा आणि आताच्या बौद्ध समाजाचा जो फायदा झालेला आहे तो केवळ शिक्षणाने नाही, तो आरक्षणाने नाही, तर बौद्ध धर्माच्या विचार आणि संस्कारामुळे झाला ही प्रगती झालेली आहे. हे मातंग आणि चर्मकार समाज आणि ओबीसी आणि इतर बहुजन समाजानं समजून घेणं गरजेचं आहे. तो विचार त्याने आत्मसात, बौद्ध हिंदू धर्म व्यवस्थेच्या मानसिक गुलामीतून पूर्वाश्रमीचा महार, आंबेडकरी समाज, बौद्ध समाज हा बाहेर पडत असून बौद्ध धर्माच्या विचाराने स्वतःमध्ये बदलाची प्रक्रिया सुरू होत आहे. ही बदलाची प्रक्रिया दिसत असल्यामुळं ती बौद्ध समाजाची प्रगती दिसून येते. हे समजून घ्या. आरक्षण त्यांनी मिळालं म्हणून त्यांची प्रगती नाही रे, हा येड्याचा बाजार आहे. आरक्षणाच्या प्रगती नाही झाली बाबा, विचारात बदल झाला, प्रस्थापित व्यवस्था नाकारली आणि परिवर्तनवादी विचार स्वीकारलं म्हणून ती प्रगती दिसत आहे, प्रगती होत आहे. हे माझ्या मातंग बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे. हे इतर बहुजन समाजानं समजून घेणं गरजेचं आहे. शिवाय या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं वर्गीकरण करा.
ही मागणी खरी तर व्हायला पाहिजे मातंग समाजाकडून, अनुसूचित जाती जमाती ओबीसी मराठा इत्यादी बहुजनानं ही मागणी करा. या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं वर्गीकरण झालं पाहिजे. या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं मुठभर ब्राह्मणवादी वर्गांच्या हाती केंद्रीकरण झालं आहे. म्हणून या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, वर्गीकरण झालं पाहिजे, राष्ट्रीय संपत्तीचं समान वाटप झालं पाहिजे. हे आरक्षणाचं करण्याची मागणी करणाऱ्या लोकांनी ही मागणी करा ना. आरक्षणाचं उपवर्गीकरण करा अशी मागणी करणारे मोर्चे काढणाऱ्यांनी राष्ट्रीय संपत्तीचं वर्गीकरण करा, राष्ट्रीय संपत्तीचं समान वाटप करा. त्याच्याच मातंगाला बी फायदा होईल, लाभ होईल. आणि जे काय बाबा आरक्षणामुळं आमची प्रगती होईल, विकास होईल, त्याच्यासाठी शासनाचा अनेक योजना आहेत, त्या योजना लाभ करा. ज्या जातीला ज्या वर्गाला आरक्षण नाही तर आरक्षण नसल्यामुळं तुमची प्रगती झाली नाही, हा खोडसाळपणा आहे, हा मनोवादी खोडसाळपणा आहे. ही शासनकर्त्याची फार मोठी लबाडी आहे. तुम्ही इथल्या बहुजन समाजाच्या विकासासाठी सरकारची नकारात्मक मानसिकता, जातीवादी मानसिकतेमुळं विकास झाला नाही, ही लबाडी लपवण्यासाठी आरक्षण नसल्यामुळं तुमची प्रगती झाली नाही आणि आरक्षण दुसऱ्या प्रगत जातीनं खाल्लेलं म्हणून तुम्हाला ते मिळालं नाही, अशा प्रकारच्या आरक्षणाच्या नावाखाली भांडणं लावणं हा एक षडयंत्राचा भाग आहे. ते ओळखणं गरजेचं आहे. आणि खरं तर आरक्षणाचे उपवर्गीकरण करणाऱ्या लोकांनी इथल्या खाजगीकरणानं आरक्षण संपुष्टात आणलेलं आहे. कंत्राटीकरणाच्या विरोधात बोलायला पाहिजे, खाजगीकरणाच्या विरोधात बोलायला पाहिजे. शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करा ही मागणी आरक्षणाचे उपवर्गीकरण करणाऱ्या लोकांनी केली पाहिजे, तर त्या मातंग समाजाचा आणि इतर समाजाचा फायदा होईल. खाजगीकरणानं आरक्षण संपुष्टात आलंय, कंत्राटीकरणानं आरक्षण संपुष्टात आणलं जात आहे. त्या बाबतीत त्याच्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे. शिवाय विषमता ही या देशाची सगळ्यात मोठी समस्या आहे. त्या विषमतेच्या विरोधात मध्ये बोलणं गरज. आणि विषमता ही हिंदू धर्म व्यवस्थेचा फार मोठा भाग आहे. विषमता हा हिंदू धर्म व्यवस्थेमुळं निर्माण झालेली समस्या आहे. आणि म्हणून बाबांनो, आरक्षण ही मातंगाची, बहुजन समाजाची, चर्मकाराची, अनुसूचित जाती जमाती ओबीसी मराठ्यांची समस्या नसून तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेताय. हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवाद आणि ब्राह्मणी धर्म व्यवस्था ही तुमची सगळ्यात मोठी समस्या आहे. या समस्येतून बाहेर पडल्याशिवाय कोणत्याच समाजाचा आणि जातीची प्रगती आणि परिवर्तन होणार नाही. बौद्ध समाजाला हे कळलेलं आहे. त्यातून त्यांनी स्वतःमध्ये बौद्ध धम्माच्या विचारानं प्रगतीची प्रक्रिया राबवत आहे. इथल्या गुलामगिरीतून तो आता बाहेर पडत आहे. इथल्या गुलामगिरीच्या विरोधात तो बोलत आहे. म्हणून त्यांची तो प्रगती थोडीफार दिसत आहे. अलीकडच्या काळात मातंग समाजसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरवादी विचाराकडं, बौद्ध धम्माच्या विचाराकडं, परिवर्तनवादी विचार स्वीकारताना दिसत आहे. हा मातंग समाजामधील परिवर्तनाचा जो विचार सुरू आहे, बौद्ध धम्माकडं, आंबेडकरवादी चळवळीकडं वळण्याचा मातंग समाजाचा लोंढा हा रोखण्यासाठीच कदाचित उपवर्गीकरणाचा डाव खेळलेला असावा. हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि याला जास्त फसणारा समाज नाही. हे काही दिवस थोडं दिवस चालेल. त्यामुळे बौद्ध समाजानं सुद्धा मातंग समाजाच्या समाज म्हणून विरोध करू नका टीका एकमेकावर. मातंग समाजांच्या काही प्रस्थापिताच्या दलाल चमच्या लोकांनी RSS भाजपच्या पेड असणाऱ्या संघटना आणि व्यक्तीनं हे चालवलेलं उपवर्गीकरणाचं हे खोळं आहे. संपूर्ण समाजाची मागणी नाही, ते संपूर्ण समाजाची मागणी नाही. त्यामुळे मातंग समाजानं बौद्ध समाजावर बोलताना थोडंसं भान राखा. आणि बौद्ध बांधवांनी सुद्धा मातंग समाजावर टीका करू नका. त्या मातंग समाजातील काही विशिष्ट संघटना आणि व्यक्ती ह्या त्याला दोष आहे. ते त्याचा दोष पूर्ण समाजाला टार्गेट कुणीही करू नये. व्यक्तीच्या दोषापोटी, काही संघटनेच्या चुकीमुळं पूर्ण समाज हा टार्गेट होऊ नये. आपण एकमेकाच्या बंधुत्वाच्या भावनेनं विचार करूया. सावध ह्या प्रस्थापितानं, मनोवाद्यांनी खेळलेला डाव आहे. हा डाव त्यांच्याच अंगावर कसा उलटायचा याच्यासाठी बौद्ध आणि मातंग समाजानं प्रयत्न करावा. आणि शेवटी जात ही काल्पनिक गोष्ट आहे हो.
महार मांग चांबार ह्या धर्माच्या नावाखाली ब्राह्मणाने दिलेल्या शिव्या, त्या शिवीचा किती दिवस गर्व बाळगता. जात ही काल्पनिक गोष्ट आहे आणि या काल्पनिक गोष्टीमध्ये स्वतःचा अभिमान, स्वतःचा फायदा आणि स्वतःचा ही समजणं हा जगातला सगळ्यात मोठा अडाणीपणा आणि मूर्खपणा आहे. म्हणून हे समजून घेण्यानं ह्या अडाणीपणा हिंदू धर्म व्यवस्थेत जोपर्यंत हिंदू धर्म आहे तोपर्यंत जात आहे आणि जातीच्या नावाखाली माझं तू आपलं, जात ही काल्पनिक गोष्ट आहे आणि जातीच्या नावाखाली माझ्या जातीनं ज्या जातीत मी त्या जातीच्या नावाखाली आपलं परका माझं तुमचं असं म्हणणं हा बाबा मूर्खपणा, हा अडाणीपणा आहे. आपण इथल्या व्यवस्थेनं छळलेले दोन सक्के भाव आहे. एकाला महार म्हटले आणि एकाला मांग म्हटलेला आहे. पण आम्ही व्यवस्थेनं छळलेले, व्यवस्थेनं अधिक छळलेले दोन सक्के भाव आहेत. दोन सक्के भाव आहे. आणि मी पुन्हा एकदा म्हणेल की आम्ही आरक्षणाचे लाभार्थी बनून एकमेकामध्ये तू माझं खाल्लं मी तुझं खाल्लं, तुझ्यामुळं मला मिळालं अशी भांडणं, वाद, व्यर्थ वाद करण्यापेक्षा आरक्षणाची अंमलबजावणी करणारे शासनकर्ती जमात बनू. यासाठी हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलामगिरीतून बाहेर पडून बौद्ध आणि मातंगाचा एकच प्रबुद्ध समाज बनूया आणि हा प्रबुद्ध समाज बहुजन समाजाचं नेतृत्व करेल. हा क्रांतीचा वाद स्वीकारा ना. लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमराव. आपल्या गुलामगिरीचं जग बदलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा घाव घाला. हा अण्णाभाऊंचा विचार जर मातंग समाजानं स्वीकारला तर मातंग समाज स्वतः बरोबरच बहुजन समाजाचं कल्याण परिवर्तन करेल आणि त्या चळवळीचं नेतृत्व करण्याची क्षमता मातंग समाजामध्ये येईल. हे करूया ना. एवढंच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. मी आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर सविस्तर बोलणारच आहे. तोपर्यंत तात्पुरतं एवढीच भूमिका या निमित्तानं मांडतो आहे.